मी एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो. मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मगाशी जैन साहेबांचं मी पॉइंट टू पॉइंट ऐकत होतो. अनेक राजकीय पक्ष कार्यकर्ते माझ्या सहित, मी कबूल करतो, माझ्या सहित, माझ्या पक्षातल्या सगळ्यांच्या सहित पोलीस स्टेशनमध्ये अनेक विषयांमध्ये जातात. परंतु 90 नाही 99% खून, बलात्कार आणि करप्शन या विषयामध्ये कधीही पाठराखण करत नाही. कोण करतात? ज्याला वरचा वरदस्त आहे, ज्याला शासनाचे मुख्यमंत्री वगैरे आहेत ते लोक करतात. हा आतापर्यंत आलेला अनुभव आहे. त्यामुळे माझं असं मत आहे, नीट चौकशी झाली पाहिजे. सुषमा अंधारेंनी आज मांडलेले मुद्दे होते, त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. फलटणचे जे माजी खासदार आहेत, मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो, मी चारही जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीनं प्रवास करत असतो. फलटणमध्ये त्या माणसाची दादागिरी एवढी आहे की पोलीस स्टेशन, महसूल खातं सगळं त्याच्या ताब्यात आहे. तो आमदार असू दे नाही तर खासदार असू दे. मी अशी तुम्हाला 50 उदाहरणं तिथली देऊ शकतो. तिथले 50 लोक आज बोलायला उभे राहिलेले आहेत. या खासदारांचं एवढं इंटरफरन्स आहे, त्या आगवणे कुटुंबाचं आहे. अनेक कुटुंब त्यांच्या समोर आज पुढे येत आहेत. माझं असं मत आहे, जर मुख्यमंत्र्यांना जर खरंच या मुलीला न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले पाहिजे. कोण पी आहे, का फोन केला, का सीडीआर केला. उलट इथं चाकणकर मॅडम येतात आणि मी आपले आंबेडकर साहेबांना एक सांगू इच्छितो, ते शासकीय जरी पद असलं तर त्याची एक एसओपी आहे, कार्यप्रणालीची एक नियमावली आहे, ती मी वाचलेली आहे म्हणून सांगतो. महिला अध्यक्षांना एखाद्या प्रकरणाची समिती करून ती चौकशी करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीचा उल्लेख आणि त्याची बरोबर आहे की चूक आहे हे म्हणण्याचा तिथे जाऊन अधिकार नाही. हे लक्षात घ्या. चाकणकरांनी ज्या प्रकारची एक भूमिका घेतली आणि या महाराष्ट्राला एक महिला अध्यक्षांनी, महिला विभागाच्या अध्यक्षांनी अक्षरशः एका महिलेच्या विरुद्ध बोलण्याचं जे धाडस केलं, त्यांच्या संवेदनाशीलचं, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.